की मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा रोल किती महत्वाचा आहे समजा. मिस्टर मूर्ती, नारायण मूर्ती का म्हणतायत 72% आपला यूथ अनएम्प्लॉयेबल आहे का? की तुमचा मुलगा काय करतोय याच्यावरती तुमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे. बरोबर. त्या बाबतीत तुम्ही कन्सिस्टंट असले पाहिजे. असं नाही की मुलगा जॉब करतोय किंवा शिकतोय तर मग तुम्ही तो लक्ष नाही द्यायचं समजा, त्याच्याकडे कंटिन्युअसली तुमचं लक्ष असलं पाहिजे. का सुनील सर, का पालकांनी? कारण आता मुलगा मोठा झालाय. कारण इव्हन मित्र कसे ठेवावे किंवा कुठल्याही मुलाला किंवा त्याच्या पॅरेंट्सला त्याच्या मुलासाठी करिअर प्लॅनिंग करायची असेल तर ते कुठल्या एज पासून त्याने स्टार्ट केलं पाहिजे. माझ्याकडे MA, MCOM, MSc XYZ केलेलं आहे. ते त्यांना जे हवंय ना ते नाही. प्रॉब्लेम काय होतो ना की मुलांना करायचं काहीतरी वेगळं असतं. बरोबर. आई वडिलांना अपेक्षित काहीतरी वेगळं असतं आणि ते ऐकून घ्यायला तयार नसतात. आई वडील म्हणतायत, समाजाचे म्हणतात म्हणून ते इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात, मेडिकलला ऍडमिशन घेतात आणि मग कुठंतरी त्यांना ड्रॉपआउट व्हावं लागतं किंवा सोडावं लागतं ते सगळं काही. करिअरचा डिसिजन जर चुकला असेल तर तो कसा नीट परत त्याला ट्रॅकवर आणलं पाहिजे. जी गोष्ट तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला एक्सप्लेन करतो सो प्लीज समजून घ्या. कित्येक वेळेला आपण स्वतः आपल्यालाच कळत नसतं व्हॉट इज हॅपनिंग. सेलिब्रेट युअर फेल्युअर्स. ओके, सेलिब्रेट युअर फेल्युअर्स. नापास होणं गरजेचं आहे. पॅरेंट्सचा आणि मुलांचा आजकाल ना खूप कम्युनिकेशन गॅप वाढत चाललाय. तो आधीही होता आणि आता मला असं वाटतं की उलट वाढत चाललाय. तर हा कमी कसा करायचा? कारण हा गॅप जर कमी झाला तर दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपल्या सगळ्यांना मिस्टर श्रीमंतचा नमस्कार. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा. तर मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे तो खूपच जास्त महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंत आपण अनेक पॉडकास्ट केलेले आहे आणि यूट्यूबवरती तुम्ही खूप सगळे पॉडकास्ट पाहिले असतील, पण त्यापेक्षा हटके हा पॉडकास्ट आहे. खरं तर हा पॉडकास्ट पॅरेंटिंगवरती आहे. आता तुमच्या मनात कदाचित येईल की पॅरेंटिंगवरती तर आम्ही पाहिलेत पॉडकास्ट, त्यात काय नाही विशेष आहे. पण आजचा पॉडकास्ट हा विशेष यासाठी आहे कारण आपण जो टॉपिक घेतोय तो टॉपिक असा आहे की मुलांच्या चांगल्या करिअरसाठी पॅरेंट्सचा काय रोल आहे, त्यांनी कशा टाईपची पॅरेंटिंग केली पाहिजे. तर हा आजच्या या पॉडकास्टचा टॉपिक आहे. म्हणून मला असं वाटतं की हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. कारण तुम्ही जर हा पॉडकास्ट पाहिला तर तुमच्या मुलांनाही त्या गोष्टीचा फायदा होईल. कारण प्रत्येक पालकाची काय इच्छा असते की त्याच्या मुलांनी सुखी राहावं, सक्सेसफुल व्हावं. येस, तर मी टाईम वेस्ट करत नाही, आपण स्टार्ट करूयात. आजच्या या पॉडकास्टसाठी आपण एक स्पेशल गेस्टला बोलवलं आहे. ते खूप जास्त स्पेशल आहेत कारण त्यांनी खूप सगळ्या मल्टिपल फील्ड्समध्ये ते सक्सेसफुल आहेत आणि पॅरेंटिंगवरती त्यांनी खूप सारे प्रोग्राम्स पण घेतलेले आहेत आणि ते त्यातून अनेक लोकांना मार्गदर्शन करतायत आजपर्यंत. तर आता आपण स्टार्ट करतोय. त्या सरांचं नाव आहे सुनील रायकर सर. तर सुनील सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मनपूर्वक धन्यवाद. येस, कसं वाटतंय शोवरती आल्यावर? अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. श्रीमंतचं धन्यवाद मनापासून. आय फील रिअली प्राऊड की तुम्ही यू हॅव रिअली अचीव्ड ग्रेट हाईट्स. आणि आज ह्या गोष्टींचा मलाही आनंद होतोय आणि आय एम रिअली फील व्हेरी प्राऊड की ह्याचा इम्पॅक्ट हा यूथसाठी आहे. आणि ऑफकोर्स माझा कोर एरिया जो आहे विच इज पेरेंट्सला आम्ही गायडन्स करतो. पण टॉपिकला सुरुवात करायच्या आधी ना थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार, श्रीमंतचे नमस्कार परत एकदा. मी सुनील आणि मी गेली एक 17-18 वर्ष आम्ही अमेरिकेला होतो. मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे, मी एक कम्युनिकेशन कोच आहे आणि करिअर कोच आहे. आणि इंग्लिश लँग्वेजचे आम्ही खूप ठिकाणी आम्ही स्वतः गेस्ट फॅकल्टी आहोत, इन्क्लुडिंग कंपनी सेक्रेटरी आणि DY पाटील युनिव्हर्सिटी आणि भरपूर स्कूल्स कॉलेजेसमध्ये. आमचा आणखीन एक कोर एरिया आहे तो म्हणजे FDP, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आम्ही शिक्षकांना शिकवतो. आणि आजच्या तारखेला ह्या गोष्टीची खरोखरच खूप गरज आहे. ती इंग्लिशमध्ये खूप चांगली म्हण आहे शिक्षकांसाठी, दॅट इज लर्न टू टीच अँड टीच टू लर्न. आणि त्याच्यासाठी इवन टू टीच, इवन टू लर्न, अनलर्निंग किती गरजेचं आहे ह्या गोष्टीवर आपण पुढे बोलणारच आहोत. बट आजच्या तारखेला आमचा
स्पेशलाइज आणि किंवा ज्या गोष्टीसाठी मी डे इन आणि डे आउट आय गो आउट ऑफ माय वे अँड अबव्ह अँड बियॉन्ड आय डू दिस थिंग्स, ते म्हणजे यूथ एम्पॉवरमेंट. आणि आय फील व्हेरी प्राऊड. मी श्रीमंतचे मनपूर्वक आभार मानतोय की वी विल कंटिन्यू विथ द शो. येस. आणि तुम्ही काही प्रोग्राम्स पण केलेत मला वाटतं ना? ॲक्च्युली हो, माझे जवळजवळ एक 30-40 असे सुजाण पालकत्व. आई मी नापास झालो, मी पदवीधर बोलतोय, 10वी झाली, पुढे काय, 12वी झाली किंवा 25वे वय संपलं, अजून नोकरी नाही आहे, अशा वेगळ्या वेगळ्या प्रोग्रॅम्सला IBN लोकमत, झी मराठी आणि दूरदर्शनला माझे इंटरव्ह्यूज झालेले आहेत. आणि आय हॅव बीन डुईंग दिस फॉर लास्ट 20 years. कारण गेली 20 वर्षानंतर 20 वर्ष, 17 वर्ष आम्ही अमेरिकेला होतो, पण आता एक 20 वर्ष आम्ही मुंबईत आहोत. आणि आम्ही पॅन इंडिया लेवलला आम्ही ही कामं करतो, ज्या ठिकाणी आम्ही मुलांना कोच करतो आणि एक 4 ते 5 वर्ष आम्ही त्या मुलांचा हँड होल्डिंग किंवा त्यांच्या पालकांबरोबर असतो. आणि ऑल द वे त्यांच्या युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन होईपर्यंत, अनलेस जर ते मूल किंवा मुलगी वॉन्ट्स टू परसू हायर एज्युकेशन म्हणजे फ्युचर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तेव्हा आम्ही त्यांना अगेन क्लायंट्सला सोडतच नाही, आम्ही क्लायंट्सबरोबर असतो. बट मला आज खरोखर अभिमान वाटला की तुम्ही हा टॉपिक पिक केला आणि ते टॉपिकला एक वेगळंच आपण सेंट्रिक ठेवलेलं आहे, तो म्हणजे पालकांचा रोल. मुलांनी ऑफकोर्स करिअर कोणतं करावं, कसं करावं, पण त्याच्यासाठी पालकांनी काय करावं. येस, हाच माझा पहिला प्रश्न आहे. येस, की मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा रोल किती महत्त्वाचा आहे. समजा योगेश सर, तुम्ही जर मला विचारलं आज की सुनील सर, आज सुजाण पालकत्व आणि मुलांच्या करिअरमधले एक 3-4 इम्पॉर्टंट असे मुद्दे आम्हाला सांगा. आणि मेन मुद्दा म्हणजे जे आम्ही नेहमीच म्हणतो 7 C's ऑफ इफेक्टिव्ह पॅरेंटिंग, आणि ते म्हणजे बीइंग व्हेरी क्युरियस अबाउट युअर चाइल्ड. तो मुलगा करतोय काय, त्याचे डिरेक्शन्स काय आहेत, त्याला आवडतंय काय, त्याची पर्सनॅलिटी काय आहे, त्याचे हाऊसकीपिंग स्किल्स काय आहेत, तो जेवण का बनवतोय, कसं बनवतोय, कधी बनवतोय, इन जनरल सेल्फ रिलायंट आहे का, सेल्फ अवेअर आहे का. आणि एखादी गोष्ट हवी असेल तो आईबाबांना हाक मारतो की तो स्वतः इंडिपेंडेंटली करतोय. ह्या सगळ्या गोष्टींची गरज तुम्हाला असणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे. आणि एकदा तुम्ही या गोष्टीच्याबद्दल क्युरियस झालात ना, ऑटोमॅटिकली 2nd C त्याच्यामध्ये कनेक्ट होईल, आणि तो आहे बीइंग करेजियस. त्या मुलासाठी जाण्यासाठी, त्या मुलासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देणं, हेही तुमचं काम आहे. आणि तुम्ही डे इन आणि डे आउट करतच आहात. मित्रांनो, मी माझ्या स्वतःच्या मुलाला 10वी झाल्यानंतर मी त्याला नोकरीला लावलं, कारण मला माहीत होतं की ह्याची फील्ड आहे मास मीडिया. आणि 10वी नंतर त्या मुलाला आता नोकरी म्हणजे 2 तासाची इंटर्नशिप दिली आम्ही. त्याच्यानंतर बॅक टू बॅक तो कंटिन्युअसली करत राहिला. सो अगेन 3रा C तुमच्यासाठी गरजेचा आहे, तो म्हणजे बीइंग कन्सिस्टंट. तुमच्या आजपर्यंत तुम्ही तुमच्या पाल्यासाठी यू गो अबव्ह अँड बियॉन्ड, त्या मुलासाठी, मुलीसाठी. हेच तुम्ही कन्सिस्टंट एफर्ट्स ठेवणं गरजेचं आहे. आता 2 पालकांमध्ये, आज आपण एवढ्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, चॅलेंजिंग वर्ल्डमध्ये आहोत, इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल फॉर फादर टू गिव्ह दॅट मच अटेन्शन अँड टाईम. मग त्याच्यासाठी आईचा रोल वाढतो. मग आईने हा विचार कधीच नाही केला पाहिजे की मी 2री पास आहे आणि 3री पास आहे, डझंट मॅटर. पण मग आजची जी कंडिशन आहे समजा, तिथे तर दोघेही जॉबला आहेत, बरोबर, त्यावेळेस कसं केलं पाहिजे? अच्छा, त्याच्यासाठी मी आज त्याच ठिकाणी मुलाला सोशल मीडियाची मदत घेणं. आज सोशल मीडियामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन मिळते, किंवा कनेक्टिंग विथ अ राईट कोच, करिअर कोच ज्याला म्हणतात, किंवा हॅव्हिंग अ मेंटर ज्याला म्हणतात, ज्या माणसाला, फॉर एक्झाम्पल तू मला म्हणालास सुनील सर मला हॉटेल मॅनेजमेंट करायचे,
सुनील सर मला बुटीक हॉटेल, सुनील सर मला क्रूज इंडस्ट्री, सुनील सर मला XYZ. आता ज्या मुलाबरोबर आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, अगेन आमचा क्लायंट होता तो, आणि त्या मुलाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची साईड, आता मोनाश युनिव्हर्सिटी म्हणजे ऑस्ट्रेलियाचं IIT, आणि खरोखरच एवढा रिसर्च आम्ही केला त्या मुलासाठी. हे answering your question, if both the parents are not there. येस. तर यातून मला काय कळालं की सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मुलांबद्दल क्युरियस असले पाहिजे. तुम्हाला मनापासून आलं पाहिजे की आपला मुलगा काय करतोय, त्याला काय आवडतंय, काय नाही आवडत आहे, कुठला विषय त्याला जड जातो, या गोष्टींपासून तुम्ही मनापासून आवडीने तयार असले पाहिजे. त्यातून तुम्हाला मुलाबद्दल बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि एका चांगल्या करिअरसाठी तुम्ही त्याला गाईड करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे वेळ नसेल तुमच्या मुलांसाठी, तर तुम्ही एखादा कोच असेल, एक्सपर्ट असेल, त्याची मदत घेऊ शकतात, जसे की करिअर कोच असतात त्याचे. बरोबर. आणि तिसरा मुद्दा त्याच्यावरही पालकांनो, मी मनपूर्वक आय वॉन्ट टू एक्सप्लेन इट टू यू, खरोखरच या गोष्टीवर काम करा. ते म्हणजे बी कन्सिस्टंट. आज आपण असं गृहीत धरूया की तुमच्या मुलाला 12वीला 92 मिळाले, IIT JEE झालं, XYZ झालं, त्याचं कॉलेज सिलेक्शन झालं, आणि आईचा रोल काय आहे? आई फक्त डबा बनवून देते आणि द बॉय इज डुईंग. प्लीज बी अवेअर, कन्सिस्टंट राहा की तो मुलगा करतोय काय, मुलगा मुलगी आजच्या तारखेला कोणत्या डिरेक्शन्समध्ये चाललेले आहेत. कारण मित्रांनो, मनापासून सांगतोय मी, आज AI आणि आज स्वतः महाराष्ट्रातनं 29% इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या आहेत. एका जमान्यामध्ये भारताला किंवा वर्ल्ड, दुनिया ह्या गोष्टीमुळे चॅलेंजिंग पोझिशन होती, दॅट वॉज बॅड. आज मुलं बॅडमुळे नाही, आज सॅडमुळे होते. हा थोडासा मेंटल हेल्थचा इश्यू आहे, मी त्या एरियाचा एक्सपर्ट नाही आहे, पण ह्या गोष्टीवरही तुम्ही लक्ष द्या. सो 5Cs 7Cs मी जे म्हणतोय, पालक तुम्हाला कंटिन्युअसली यू हॅव टू बी व्हेरी अटेंटिव्ह आणि पॅशनेट ॲक्टिव्ह राहा, पॅशनेटली. म्हणजे तुम्हाला म्हणायचं असं आहे की तुमचा मुलगा काय करतोय याच्यावरती तुमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे. बरोबर. त्या बाबतीत तुम्ही कन्सिस्टंट असले पाहिजे. असं नाही की मुलगा जॉब करतोय किंवा शिकतोय तर मग तुम्ही तो लक्ष नाही द्यायचं, समजा त्याच्याकडे कंटिन्युअसली तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल का सुनील सर, का पालकांनी? कारण आता मुलगा मोठा झालाय. कारण एक मोठा प्रश्न, जेव्हा आम्ही ग्रो होत होतो त्यावेळेला असे आजच्यासारखे चॅलेंजेस नव्हते. आज सोशल मीडिया म्हणा, आज ड्रग्स, आणि देर आर सो मेनी एलिमेंट्स विच आर किलिंग अस. तर त्या गोष्टीमध्ये इव्हन मित्र कसे ठेवावे, कोणते मित्र आपल्या मुलाने मुलीने ठेवावे, आणि ज्याच्याबद्दल द चाइल्ड विल बी प्राऊड, यू विल बी प्राऊड, आणि एंड गेम that boy will be great and amazingly he'll be successful because I had a friend like this. असे माझे मित्र होते म्हणून मी सक्सेसफुल झालोय, आणि हे कित्येक दिग्गज लोकांनी म्हटलेलं वाक्य आहे. आज एवढी मोठी मोठी पर्सनॅलिटीज, ऑनरेबल रतन टाटा, ऑनरेबल मिस्टर मूर्ती, नारायण मूर्ती, का म्हणतायत 72% आपला यूथ अनएम्प्लॉयेबल आहे? का? कारण त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, बट ही इज नॉट एबल टू सेल हिमसेल्फ. आज HR मॅनेजर्स काय मागतायत हे आम्हाला माहिती आहे, आणि हे मुलांना माहीत आहे का? आज तुमची फक्त एक मेकॅनिकलची डिग्री घेऊन जर तुमचा प्लॅन असेल की मी आज मेकॅन्झी, डेलॉइट, टोश, प्राइस वॉटर कूपर, एथियाड एअरलाइन्स, 5 स्टोन टायर्स, मोठ्या मोठ्या मॉन्स्टर्स, अशा कंपनीजमध्ये आय विल वॉक इन अँड समवन इज वेटिंग फॉर मी, असं होणार नाही आहे पालक. मी पालकांना का सांगतोय? कारण तुम्ही अगोदर म्हटल्याप्रमाणे तेवढेच इनपुट्स दिलेले आहेत. आज त्या मुलाला सेटल होण्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी कोणत्या आहेत त्यावरही लक्ष द्या. आता मध्येच तुम्ही मित्रांचा विषय काढला होता की एका मुलाच्या करिअरमध्ये त्याच्या मित्रांचा रोल किती असतो? ह्या खरोखरच खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण
ती म्हण आहे ना की प्रोफेसर्स आणि तुमचे स्वतःचे एफर्ट्स हे तुम्हाला घडवतात. खरं सांगू मी तुम्हाला, आपले मित्रही आपल्याला घडवतात. कारण ती म्हण आहे ना इंग्लिशमध्ये, वेन यू आर इन द जंगल ऑलवेज रिमेंबर अ मंकी नोज अ मंकी. तर आपण कित्येक वेळेला मित्रांना फॉलो करतो. आता इमॅजिन कर, एखाद्या मित्राने खरोखरच एखाद्या रॉंग स्ट्रीममध्ये तो गेला आणि इफ मी ऑर वी फॉलो द पर्सन, आणि कदाचित इफ द फील्ड इज रिअली नॉट वर्थ इट, इफ द फील्ड इज रिअली नॉट समथिंग विच इज नॉट रिअली सेन्सिबल, किती मोठा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही अशा मित्रांना आपल्याबरोबर नेहमी ठेवा जे तुम्हाला रेग्युलरली काहीतरी शिकवत आहेत किंवा रेग्युलरली तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह शिकायला मिळते. नॉट जस्ट समथिंग फुलिश सेंडिंग व्हॉट्सॲप टू समवन, नो, समथिंग व्हेरी न्यू. आज इंजिनिअरिंगची मुलं, फायनल इयरची मुलं आम्ही स्वतः बघितलेलं आहे, लास्ट इयरलाच एंटरप्रेन्योरशिपमध्ये गेलेली आहेत आणि मिरॅक्युलस अचीवमेंट्स आहेत त्यांच्या, हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे अक्षरशः कॅम्पस प्लेसमेंटच्या इन्चार्जला आणि आलेल्या कॉर्पोरेट्स कंपनीजला सांगतात, वी डोंट नीड अ जॉब. असे मित्र ठेवा. ओके, येस. आणि जे आपण करिअर प्लॅनिंग बद्दल बोलत होतो त्या मुद्द्याकडे आता आपण थोडंसं परत येऊयात की समजा मला करिअर प्लॅनिंग करायची असेल किंवा कुठल्याही मुलाला किंवा त्याच्या पॅरेंट्सला त्याच्या मुलासाठी करिअर प्लॅनिंग करायची असेल तर ते कुठल्या एजपासून त्याने स्टार्ट केलं पाहिजे? 8वी झाली किंवा 9वी, मॅक्स 9th स्टँडर्डलाच, 10वीच्या अगोदरच एकदा सिस्टमॅटिक गॅग करून घ्या, गायडन्स अँड काउन्सिलिंग. त्याच्यानंतर झालं तर प्रिफरेबली 12वी नंतरही केली तरी हरकत नाही. बट हॅव अ करिअर कोच, हॅव अ पर्सन जो तुम्हाला सिस्टमॅटिकली त्या मुलाला ओळखेल, त्या मुलाबरोबर राहील आणि त्या मुलाला 2 गोष्टी चांगल्या शिकवेल. दॅट इज नॉट जस्ट कम्युनिकेशन, अवेअरनेस. आज अवेअरनेस काय आहे? जर तुम्ही मला म्हणालात की मला हॉटेल मॅनेजमेंट करायची, मला इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल करायचं आहे, आज सिव्हिल केलेला माणूस काय करतोय, आज त्याचं रेम्युनरेशन काय आहे, आज त्याचे ड्रीम्स काय आहेत, त्याचे फ्युचर लेन्स अँड ॲव्हेन्यूज काय आहेत, हे तो माणूस येऊन तुम्हाला सांगू शकतो. आणि त्याच्यासाठी तुमचं ॲप्लिकेशन, ती चांगलीच समथिंग विच आय लर्न्ड इन ऑस्ट्रेलिया, तो म्हणजे कॅप फॉर्म्युला. CAP, आपण डोक्यावर जी टोपी घालतो, कॅप, CAP, कॅप कॉम्प्रिहेन्शन, समजून घ्या एखादी गोष्ट. कॅप, CAP, A ॲप्लिकेशन आणि P इज प्रॅक्टिस. सो अगेन ER आणि कॅप फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो अँसरिंग युअर क्वेश्चन, माझ्या मते तरी 9वी 10वी नक्कीच करून घ्या गायडन्स. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तो जो करिअर कोच असतो किंवा जो एक्सपर्ट असतो त्याला इंडस्ट्रीमधलं माहिती असतं की सध्या कुठली गोष्ट ट्रेंडला आहे, आणि तो तुम्हाला त्या पद्धतीने गाईड करू शकतो. बरोबर. ओके. आज ऑफ स्ट्रीम असे वेगळे करिअर ऑप्शन्स आलेले आहेत आणि अक्षरशः ह्या गोष्टीमध्ये खूप डिमांड आहे आणि ह्या गोष्टीचा सप्लाय खूप कमी आहे. ओके. आणि आज जर तुम्ही हे रिअलाईज केलं, एक सुंदरचं उदाहरण देतो. आज जर तुम्ही 12वी केली आणि 12वी करून फक्त तुम्ही एक फॉरेन लँग्वेज केली. आज आम्ही 2-2.5 वर्ष दुबई अबुधाबीला होतो आणि अक्षरशः आम्ही सॅच्युरेशन पॉईंट बघितला. कित्येक लोकांना नोकऱ्याच नाही आहेत, कारण सगळ्यांकडे ना जे कॉमन एज्युकेशन आहे ना ते आहे, विच इज बॅग फुल ऑफ डिग्रीज. माझ्याकडे MA, MCOM, MSc XYZ केलेलं आहे. ते त्यांना जे हवं आहे ना ते नाही आहे तुमच्याकडे. आणि दे वॉन्ट यू टू स्पीक अरेबिक, दे वॉन्ट यू टू स्पीक ऑर टू वर्क ऑन दिस. म्हणजे कम्युनिकेशन एक झालं, इंडस्ट्री अवेअरनेस एक झालं. ह्या 2 गोष्टी असल्या, यू आर मोर सेलेबल टू द वर्ल्ड. सो बॅक टू यू. येस. पण मग जर समजा तुम्ही सांगितलं की करिअर कोच आपल्याला पाहिजे, पण ज्यांच्याकडे समजा तेवढं पैसे नाही आहेत किंवा जे अफोर्ड नाही करू शकत, पण त्यांना स्वतःलाच काहीतरी करिअर सिलेक्ट करायचं आहे,
मग असं करिअर सिलेक्ट करत असताना मुलांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? क्वेश्चन तुम्ही विचारला, कारण मला आठवतं आम्हीही त्या गल्लीबोळ्यातनं आलेलो. इवन वी डिड नॉट हॅव लॉट ऑफ मनी. आज आम्ही माझ्या मुलांच्या ग्रोथसाठी वी डेफिनेटली वेंट टू अ काउन्सिलर्स आणि 4 लोकांना आम्ही क्वेश्चन्स केले. बट तसं नसेल ना, मी सांगतो डे इन आणि डे आउट, नंबर 1 तुमच्या गो आउट ऑफ युअर वे टू क्वेश्चन युअर प्रोफेसर्स. जर 10वी झाली असेल, आज तुमच्या स्कूल्स कॉलेजचे काउन्सिलर्स असतात, त्यांना विचारा. आज तुम्ही मोबाईलचा ॲक्टिव्ह युसेज कसा कराल. आज AI असल्यामुळे आज जरी तुम्ही इन्फॉर्मेशन्स टाकली, त्याच्यामध्ये मल्टिपल क्वेश्चन्स करत राहा आणि त्यामुळे तुम्हाला लीडरशिप ओरिएंटेड असे पोझिशन्स आणि त्याच्यासाठी तुमची लीडरशिप असणं खूप गरजेची आहे. ओके, म्हणजे आपल्या शाळेतल्या किंवा कॉलेजच्या शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा, त्यांना विचारा की इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, कुठलं करिअर केलं तर चांगली ग्रोथ मिळेल. त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर करा. यूट्यूब, ChatGPT वगैरे आहेच आहे, पण ते म्हणतात ना सेल्फ अवेअरनेस. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, इंग्लिशमध्ये खूप चांगली म्हण आहे, टेक अ स्टेप बॅक इफ यू वॉन्ट टू टेक अ लॉंगर लीप. जर तुम्हाला आयुष्यात मोठी उडी मारायची असेल, एक स्टेप मागे घ्या, काही हरकत नाही. एखादं वर्ष वाया गेलं तरी हरकत नाही. काय अशी मुलांना मी आजपर्यंत, माझाच एक स्टुडंट आहे, 12वी झाल्यानंतर 1 वर्ष कंप्लीट गॅप घेतला. ओके, आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर त्याने परत इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि ही नोज, म्हणजे SYला असताना तो FYच्या मुलांना शिकवत होता. अगेन तुम्हाला या गोष्टी समजणं आणि तुम्ही या गोष्टी करणं हा खूप फरक आहे. सो प्लीज वर्क ऑन दॅट. आणि अगेन कारण माझ्या मुलांनाही चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या, कारण आजपर्यंत एकाही HR मॅनेजरने त्याची सर्टिफिकेट 10वीला किती मिळाले, 12वीला किती मिळाले, कोणी काही विचारलं नाही. पण त्याच्या रेझ्युमेमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये काय तुमचा जॉब पोर्टफोलिओ होता हे विचारलं गेलं. ओके, पण मग इथं असं आहे की समजा आधीचे जे करिअर ऑप्शन्स होते बरोबर आणि आताचे जे करिअर ऑप्शन्स आहेत ते खूप जास्त चेंज झालेले, खूप चेंज झालेले. आणि प्रॉब्लेम काय होतो ना की मुलांना करायचं काहीतरी वेगळं असतं, बरोबर, आई वडिलांना अपेक्षित काहीतरी वेगळं असतं आणि ते ऐकून घ्यायला तयार नसतात. आता युट्यूबर, आता माझं स्वतःच उदाहरण आहे की समजा हे काहीतरी हटके, पण आज मी वेल सेटल आहे. बरोबर, म्हणजे एखादा इंजिनियर किंवा IT मधला प्रोफेशनल जेवढं कमवतो त्याच्यापेक्षा जास्त मी कमवतोय. बरोबर, पण हे त्यांचे आई वडील ऍक्सेप्ट नाही करत किंवा माझेच करत नव्हते बेसिकली. तर हे कसं त्यांना पटवून द्यायचं की हे करिअरमध्ये पण मी सक्सेसफुल होऊ शकतो? खूप खूप सुंदर प्रश्न, आणि त्याचं उत्तरही तुम्हीच दिलं, विच इज आई बाबांना पटवून देणं. खरोखर मित्रांनो, प्लीज आई बाबांवर रागावू नका, कारण कदाचित त्यांचं हे फील नाही आहे, कदाचित त्यांनाच स्वतःला माहीत नाही आहे. आणि रागावू नका कारण शिक्षकांनाही माहीत नाही आहे. आजच्या तारखेला मी आज एवढ्या ठिकाणी जाऊन आलो, शिक्षकांनाच माहीत नाही आहे या गोष्टी. सो अगेन, टेकिंग युअर पेरेंट्स इन कॉन्फिडन्स खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यासाठी हवं तर तुमच्या मित्रांचे काका, मामा, आजोबा, XYZ इन्व्हाइट देम फॉर अ कप ऑफ कॉफी आणि माझ्या आईला समजावून सांग. ट्रस्ट मी, हे आम्ही केलेलं आहे. ओके, हे आम्ही केलेलं आहे. आणि ॲज यू राईटली सेड की आज एक ॲव्हरेज कम्प्युटर इंजिनियरपेक्षाही तुझं रेम्युनरेशन जास्त आहे अँड यू एन्जॉय दॅट. येस, आता आज मी बघतोय की 12-14 तास तुम्ही शूटिंगमध्ये आहात बिकॉज यू लाईक दॅट अँड यू आर गुड ॲट इट. हेच फाइंड आउट करा, हेच आहे अर्ली रिअलायझेशन. ओके, सो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्या जे तुम्हाला करायचंय त्या फील्डमधला एखादा व्यक्ती आणा आणि त्याला तुमच्या आईवडिलांना समजवायला लावा, जरा बोलायला लावा, म्हणजे त्यांनाही 4 गोष्टी क्लिअर होतील. आणि त्याचा इम्पॅक्ट हा होईल ना की पालक थोडे कॉन्फिडेंट होतील. आज मला आठवतं एक मुलगा ज्याला DTP 11वी-12वीमध्ये तो करायचा आणि त्याला प्रोफेशनल गेमिंग, माझा स्टुडंट होता गायडन्स अँड काउन्सिलिंगचा, आणि प्रोफेशनल गेमिंग करून त्या माणसाला इंग्रजीचे 5 शब्द येत नव्हते. मराठी मीडियममधला मुलगा,
पण आज तो मुलगा UK मध्ये आहे आणि अप्रतिम जे स्कूलमधला त्याचा डिप्लोमा आणि हाव वी कोच्ड हिम. त्याला सांगितलं होतं ह्या गोष्टी जमा करत जा. आणि आज खरोखरच एवढा मिराक्युलस गेमिंगचं हे करतोय तो UK मध्ये. आणि ह्याच गोष्टी मला नेहमी तो सांगताना रडायचा, सुनील सर पालक ऐकत नाहीयेत आणि मला हे करायचंच आहे. आणि काय म्हणतात त्याला, when there is no way out, steal, beg and borrow. ओके. पण मग यात आणखी काही गोष्टी इन्व्हॉल्व होतात, खूप ऍस्पेक्ट, समाज आहे, बरोबर, लग्न आहे, बरोबर, या सगळ्या म्हणजे गोष्टी आहेत की तिथं करिअर करताना लोक विचार करतात की यार हे जर मी करिअर निवडलं, मला वाटतंय की करावं, पण मग निवडत असताना समाज काय म्हणेल, मला उद्या लग्न होईल की नाही. मग अशा कंडिशनमध्ये डिसिजन कसा घ्यायचा आणि कुठलं करिअर सिलेक्ट करायचं. खूप सुंदर, खूप सुंदर. माझ्या मते तरी ह्या इंडस्ट्रीमध्ये मला एवढी वर्ष झाली तरी मी स्वतः शिकतोय. आय लर्न डे इन आणि डे आउट. बट एक तुमचा अगेन मॅट्रिमोनियल डिसिजन हा तुमचा आहे आणि कन्व्हिन्स करणं हे अगेन तुम्हाला शिकलं पाहिजे. कन्व्हिन्स करणं किंवा सेल युअरसेल्फ. मग भले ह्याच्यामध्ये मॅट्रिमोनियल असेल, भले ह्याच्यामध्ये तुम्ही HR मॅनेजर्सला प्रूव्ह करत असाल की आय एन्जॉय दिस अँड आय एम ग्रेट ॲट इट अँड आय कॅन प्रूव्ह इट, आय हॅव डन इट. ओके. तर हे इट इज अप टू यू. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की कन्व्हिन्सच करायचं, तुम्हाला करायचंच आहे. देर इज नो वे आउट. आणि त्याच्यासाठी राईट कम्युनिकेशन हवी आहे. ओके. आणि विनिंग पर्सोना हे जे माझ्या इन्स्टिट्यूशनचं नाव आहे, विनिंग पर्सोना, हे तुम्हाला आलंच पाहिजे. ओके. आणि मी सांगतो ती म्हण आहे ना, यू वॉक एन इंच अँड द लॉर्ड विल टेक यू टू माइल्स. तुम्ही प्रयत्न करा. when your intentions are correct, the whole world will follow you. आणि आज तोच जमाना आहे. तुमच्या डोक्यात जर विचार असेल की मला फक्त 9 तास नोकरी करायची आहे, आणि यु नो वॉट, इफ यू वॉन्ट टू वर्क इन अ बँक, नो वन इज स्टॉपिंग यू. फक्त मॅक्स 12वी पर्यंत तुम्हाला कळलंच पाहिजे. हा फक्त गॅगचा रिपोर्ट आला म्हणून तुम्हाला एक डिरेक्शनमध्ये चाललं असं नाही आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की मला हे करायचं आहे. आणि त्याच्यासाठी भले 1 वर्ष वेस्ट गेलं तरी काही हरकत नाही. त्याच्यासाठी 4 ते 5 शिक्षकांना, 4 ते 5 ॲव्हरेज प्रोफेशनल लोक आहेत त्यांना विचारा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करा. आज त्याचंही सोल्युशन आहे. ओके. पण मग यात कसं होतं ना की समजा काही मुलं करतात पण करिअर स्टार्ट करतात, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, मेडिकलला ॲडमिशन घेतात, पण मग फार कमी मुलं असतात, मी त्यांच्याबद्दल बोलतो, कधी कधी त्यांना असं वाटतं की यार आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहे. बरोबर. म्हणजे मनातून त्यांना ते खतखत असते. किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ते जमतच नाही. आई वडील म्हणतायत, समाजाचे म्हणतात म्हणून ते इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, मेडिकलला ॲडमिशन घेतात, आणि मग कुठंतरी त्यांना ड्रॉपआउट व्हावं लागतं किंवा सोडावं लागतं ते सगळं काही, किंवा ते फेल होतात बेसिकली. मग थोडंसं बर्डन येतं. मग अशा टायमाला काय केलं पाहिजे की एखाद्याचं करिअरचा डिसिजन जर चुकला असेल तर तो कसा नीट परत त्याला ट्रॅकवर आणलं पाहिजे. योगेश सर, अप्रतिम अन व्हेरी क्रुशियल प्रश्न विचारला तुम्ही हा. ह्याच्यासाठी ना जॅपनीज एक स्टोरी आहे, ती म्हणजे वेन यू रिअलाइज यू आर इन अ रॉंग डेस्टिनेशन. जेव्हा तुम्हाला कळतंय की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात, गेट डाऊन फ्रॉम द बस. ती बस सोडा. ओके. कारण तुम्हाला परत घरी यायला युअर बॅक जर्नी इज गोन बी मोर टफर. कळलं? सो ज्या दिवशी तुम्हाला कळतंय this is my purpose, this is my passion, this is the, I want to make a profession out of this, immediately तुम्ही फोकस करा. ओके. आणि ती माणसाला ना कित्येक वेळेला एखादी गोष्ट खूप लेट कळतं आणि इट इज क्वाईट ऑल राईट. आज 65 वर्षाचा माणूसही एंटरप्रेन्योरशिपमध्ये ही इज डुईंग वंडर्स. अगेन ज्या दिवशी कळतंय त्या दिवशी, अगेन इंग्लिशमध्ये माझी फेवरेट म्हण, डोंट वेट फॉर क्रिसमस. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची वाट बघू नका.
यू गो अँड डू इट युअर सेल्फ. आज सगळं काही एक्सेसिबल आहे. आज सगळं काही एक्सेसिबल आहे. मी एक नाही म्हटलं तरी ॲव्हरेज आजच्या तारखेला 2,500 तरी कॉन्फरन्सेस, एज्युकेशनल सेमिनार्स मी जाऊन बसतो, अटेंड करतो, ऐकतो. आणि त्याच्यातनं कदाचित एक गोष्ट मला शिकायला मिळते. ह्याच एक गोष्टीमुळे आज आम्ही या फील्डमध्ये आहोत आणि आय एन्जॉय दॅट. कारण आज मुलांचे व्हॉट्सॲप येतात, सुनील सर माझ्या मेकॅनिकल इंजिनच्या डिग्रीमुळे मला आज काही नाही मिळालं जे तुमच्या GDPIच्या आज ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू जे आम्ही शिकवतो त्याच्यामुळे मला ही मदत झाली. आय हॅव टीअर्स इन माय आईज. अक्षरशः अश्रू येतात जेव्हा या मुलांचे असे व्हॉट्सॲप येतात की सुनील सर आज 32 लाखाचं पॅकेज मला मिळालंय. जो माणूस एक 16-17 लाख रुपये कमवत होता. अगेन मॅनेजमेंट स्किल्स आणि युअर ॲप्लिकेशन. ओके. पण सर समजा आता ही झाली त्या विद्यार्थ्याची बाजू, की जर कळालं समजा की आता आपण चुकीच्या करिअरमध्ये आहे तर आपण मागे हटायला पाहिजे किंवा उतरून जायला पाहिजे बसमधून, असं सिंपल भाषेत. पण मग आता पॅरेंटच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला, समजा आता मुलगा म्हणतोय की मला नाही जमत आहे इंजिनिअरिंग, माझ्याकडून हे करिअर होणारच नाही आहे, तर बऱ्याच वेळेस ना याला पॅरेंट्सचा विरोध असतो की अरे ऑलरेडी तू 1 वर्ष घातलंय, आम्ही पैसे घातले आणि आता तू अशा डिसिजनवर आलाय की तुला हे नाही करायचंय. तर मग त्या टायमाला पॅरेंट्सनी कसं बिहेव केलं पाहिजे? पालक मनापासून सांगतोय, प्लीज, जो मी पहिल्यांदा याच्या पॉडकास्टला सांगितलं, गेट एन एक्सपर्ट. कारण ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाही आहेत, जी गोष्ट तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, सो प्लीज समजून घ्या. कित्येक वेळेला आपण स्वतः आपल्यालाच कळत नसतं व्हॉट इज हॅपनिंग. आणि त्यासाठी गेट एन एक्सपर्ट, त्याचं ओपिनियन घ्या. आणि बी इट अ कॉलेज प्रिन्सिपल, बी इट अ फ्रेंड किंवा कोणीही असेल, प्लीज डू नॉट एनफोर्स युअर आयडियाज अँड युअर फुलिश थिंग्स ऑन युअर चिल्ड्रन. मुलांना हेच कर, आयुष्यात कधीच सक्सेसफुल होणार नाही आहे. कारण ज्या माणसाला त्याचा ही डझंट एन्जॉय दॅट, यू आर फोर्सिंग हिम टू डू दॅट. प्लीज, आय वुड रेकमेंड, डू नॉट डू दॅट. नक्कीच करू नका. सुनील सर, आता ना आपण थोडंसं कॉम्पिटिशनबद्दल बोलूयात. कारण आजच्या काळात खूपच जास्त कॉम्पिटिशन वाढली आहे. बरोबर. ती कॉलेजेससाठी असो, एक्झामसाठी असो, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी असो, किंवा करिअरमध्ये असो, कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी वाढले. आता एक कॉम्पिटिशनला कसं टॅकल करायचं हे विद्यार्थ्यांसाठी पण मला सांगा, आणि त्याच कॉम्पिटिशनमध्ये पालकांची कशी भूमिका असली पाहिजे. बरोबर. म्हणजे मुलाला सांभाळून घ्यायच्या बाबतीत याच्यावरती थोडंसं गाईड करा. तुम्ही जे म्हणालात कॉम्पिटिशन, आपण खरोखरच एक खूप अशा वेगळ्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये आहोत आज. म्हणजे आजच्या तारखेला एक इमॅजिन करा, एखाद्या कंपनीने एक नॅशनली ॲडव्हर्टाईज केलं एका पोझिशनसाठी ॲव्हरेजली आज 90,000 जॉब ॲप्लिकेशन्स येतात जर आपण नॅशनली ॲडव्हर्टाईज केलं तर त्याच्यासाठी मेन गोष्ट पालकांनी आणि मुलांनी दोघांनी करावी. आपण लेट अस स्टार्ट करूया पालकांनी. ओके. पालक मुलांच्या डिसिजनला एक्सेप्ट करा. मुलांनी फ्लेक्सिबल राहणं गरजेचं आहे. आज मी एक उदाहरण देतो. कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटन्सी अशा वेगळ्या फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये मुलांना ना इंटर्नशिप करावी लागते. तर कित्येक वेळेला ही इंटर्नशिप मिळतच नाही आहे, किंवा मिळते पण त्यांच्या स्पेशलाइज एरियामध्ये मिळत नाही आहे. अच्छा, एखादी इंटर्नशिप त्यांना लेटस से भोपाळला मिळते, लेटस से जम्मू काश्मीरला मिळते. तुम्ही स्वतः बिलीव्ह करणार नाही, मी स्वतः बघितलेलं आहे. जम्मू काश्मीर आणि राजस्थान, हिमाचलची मुलं मुंबईमध्ये रेंटल घर घेऊन आज ते करतायत. आणि त्या इंटर्नशिपमुळे त्यांना एवढा फरक पडतोय, कारण HR मॅनेजर्स ह्या गोष्टी बघतात आणि त्याच्यामुळे लाईफ इज रिअली ब्युटिफुल. अगेन आय रिपीट माय सेल्फ, तुमच्या मार्कशीट्स कोणी बघत नाही आहे. एंड गेम इज यू. एंड गेम इज व्हॉट डू यू ब्रिंग ऑन द टेबल. आणि ₹2 ऐवजी ना तुम्हाला 20 लाख कोणीही आरामशीर देईल, प्रोव्हायडेड यू प्रूव्ह युअर सेल्फ.
त्याच्यासाठी इंडस्ट्री नॉलेज, त्याच्यासाठी तुमचं कम्युनिकेशन, त्याच्यासाठी तुमची पर्सनॅलिटी, तुमची हेल्थ. पालकांनो, आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट, मुलांच्या आणि तुमच्या स्वतःच्या हेल्थवरती लक्षात ठेवा. आज बी अवेअर खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी गो आउट ऑफ युअर वे, अचीव थिंग्स, आणि एव्हरीथिंग इज ॲक्सेसिबल. आज पॅथॉलॉजी रिपोर्ट कुठूनही तुम्ही करून घेऊ शकता. आय मीन आमच्याच एका मित्राच्या फॅमिलीमध्ये एक डेथ झालं कारण त्या माणसाने पॅथॉलॉजी रिपोर्टच केला नव्हता. आज घरी येऊन तुमचं रक्त घेऊन ती लोक रक्त तपासतात. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? परत गो आउट ऑफ युअर वे. डू नॉट सेटल डाऊन इन अ झोन. आज मी मेकॅनिकल इंजिनियर्स किंवा लेटस से हॉस्पिटॅलिटी BSc केलेली माणसं आहेत ज्यांना मला एक माणूस हवा असतो. आम्हाला कित्येक वेळेला HR मॅनेजर सांगतात, सुनील सर प्लीज डू नॉट सेंड सच कॅन्डिडेट्स ज्यांच्याकडे काय आहे बॅगेत, फक्त एक मार्कशीट. वी डोंट वॉन्ट सच कॅन्डिडेट्स. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही इंटर्नशिपमध्ये काय ॲडिशनल केलेलं आहे ते सांगा. हा आमचा प्रश्न नेहमी असतो आणि त्याच ठिकाणी मुलं फेल होतात. सो शॉर्टनिंग युअर क्वेश्चन, वन इज बीइंग फ्लेक्सिबल, आणि सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज गिव्ह युअर 100% अगेन अँड अगेन अँड अगेन. तुम्ही हरून जाऊ नका कुठेही, कारण आज कॉर्पोरेट्समध्ये ना एक मोठा असा चॅलेंज आहे HR मॅनेजरला, आणि त्याचंही नाव आहे ER म्हणजे काय? एम्प्लॉई रिटेन्शन. लोक जॉबवरती राहत नाही आहेत. हे एक HR मॅनेजरचं नाईटमेअर आहे आजच्या तारखेला. ही गोष्ट समजून घ्या. आणि त्याच्यासाठी तुम्ही खरोखरच त्या इंडस्ट्रीमध्ये आहात का मनापासून? तुम्ही खरोखरच जे करताय ते डू यू एन्जॉय दॅट? Once you enjoy that, you will never get sick of it. You will never get tired of it. You will just go on and go on. माझा स्वतःचा मुलगा आज, त्याची आम्हाला थोडीशी भीती वाटते कारण 16 तास त्या स्क्रीन समोर तो मुलगा काम करत असतो आणि तो थकतच नाही. ही एन्जॉयज दॅट. आय वॉन्ट यू टू डू दॅट. ओके. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे anything you do not enjoy, quit it. ओके. मगाशी म्हटलं बसमधून उतरा, कारण तुमची रिटर्न जर्नी खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. तर हे गरजेचं आहे. दॅट्स अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. ओके. आणि पॅरेंट्सच्या बाबतीत? पेरेंट्सनी प्लीज आजपर्यंत तुम्ही सपोर्ट केलेला आहे. आता त्यांचे जर त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन हा ॲस्पेक्ट असेल, जर त्याला शिकायचं आहे पुढे, अगेन MBA करणारी खूप लोक आहेत. या बाजूला ग्रॅज्युएशन केलं, MBA केलं, जॉब मार्केट, यू डू नॉट गेट द डिझायर्ड सॅलरी. त्यासाठी अगेन पालकांनी मुलांचे प्रत्येक निर्णय एक्सेप्ट करावे, त्याच्यावर त्यांना ॲक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन त्यांचं ठेवावं. आणि अगेन होत असेल तर तुम्हीही समजून घ्या की बाळा तुझं फ्युचर विजन काय आहे, आणि एक्सपर्टला विचारा. आणि एक्सपर्ट जर म्हणत असेल इफ दिस इज राईट, इफ वॉट एव्हर द फील्ड यू आर इन टू. आज कित्येक लोकांना आम्ही बघितलेलं आहे MBA वगैरे करून, सगळं काही करून एंटरप्रेन्योरशिपमध्ये येत आहेत. तुमचं इंटेन्शन ॲक्च्युअल हार्डकोर कॉर्पोरेट्समध्ये काम करायचं होता, तर हेच करायचं होतं, तर अगेन वाय नॉट? वेस्टेज ऑफ रिसोर्सेस ज्याला म्हणतात. आज आपण वॉटर वेस्टेज, इलेक्ट्रिसिटी वेस्टेज ऐकलं आहे. शिक्षण वेस्ट होत आहे, हेही लक्षात घ्या. येस. म्हणजे तुमचं बेसिकली असं म्हणणं आहे की पहिली गोष्ट तर तुम्हाला काय आवडतंय तेच करा. बरोबर. ज्यात इंटरेस्ट आहे तेच करा, आणि ती रिफाईन करा. की तुम्हाला असं नाही आहे की मला आय एन्जॉय कुकिंग, आय लव्ह कुकिंग, मी स्वतः एक चांगला शेफ आहे, आय कॅन कुक डिसेंट फूड फॉर पीपल, बट आय एम नॉट अ ग्रेट शेफ, कारण मी ते प्रोफेशनल लेवलला नाही करणार. ॲज माय हॉबी, इट इज माय हॉबी इज नन अदर दॅन motivating the youth. My hobby is teaching them English. Okay. My hobby is माझी मुलं एखाद्या HR मॅनेजरला कसे मारतील, हा माझा हातखंड आहे. हा ठीक आहे ना. म्हणजे
की पहिली गोष्ट जे तुम्हाला आवडते तेच करा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट डिग्रीच्या कागदापेक्षा स्वतःला जास्त महत्त्व द्या, स्वतःच्या क्वालिटीजला किंवा आपण म्हणतो ना स्किल्सला जास्त महत्त्व द्या आणि त्या इम्प्रूव्ह करा, म्हणजे तुम्ही त्या कॉम्पिटिशनवरती मात करू शकाल. येस. आणि पॅरेंट्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पॅरेंट्सने थोडंसं ओपन माइंडनी सगळ्या काही गोष्टी ॲक्सेप्ट राहणं गरजेचं आहे आणि ॲक्टिव्ह प्रश्न त्या मुलाला विचारणं गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही समजून घ्या. एखादी गोष्ट नाही समजली, आय रिपीट माय सेल्फ अगेन, गेट अ करिअर कोच. त्या जर्नीमध्ये त्या मुलाला राहू द्या. जर तो कोच त्या प्रकारे त्या मुलाला ट्रेन करत असेल, मुलीला, त्याच लाईनमध्ये त्या मुलाने आणखीन काहीतरी वाव फॅक्टर कसा करणं. पण मग कॉम्पिटिशनला तोंड देत असताना ना बऱ्याच वेळेस फेल्युअर पण येतं. बरोबर. आणि हे फेल्युअर कुठल्याही टाईपचं असू शकतं. मग ते एक्झाममध्ये असू शकेल किंवा कॉम्पिटिशनमध्ये करिअरच्या बाबतीत असू शकेल की फेल्युअर येतं, की यार माणूस फेल होतो. बरोबर. त्या फेल्युअरमधून मुलांनी कसं बाहेर पडावं आणि त्यामध्ये पॅरेंट्सचा काय रोल असला पाहिजे? अप्रतिम प्रश्न आणि अप्रतिम आणि सुंदर शॉर्ट अँड स्वीट उत्तर माझं. सेलिब्रेट युअर फेल्युअर्स. ओके. सेलिब्रेट युअर फेल्युअर्स. नापास होणं गरजेचं आहे, कारण ती म्हण आहे ना, यू फेल डाऊन बिकॉज यू वर नॉट इक्विप्ड, बिकॉज यू वर नॉट ट्रेन्ड, बिकॉज यू वर नॉट अवेअर ऑफ मेनी थिंग्स. बट नाव गो अगेन, फाईट बॅक विथ दॅट वेंजन्स and fight back again. Give a second chance. Failures हे खूप गरजेचं आहे. अशी माणसं, मी तरी एखादा ऑन्ट्रप्रनर असेल तर मी एखाद्या माणसाला घेणारच नाही आहे जो फेल झालेला नाही आहे. समथिंग विच इज नेव्हर हॅपन, समथिंग विच इज रिअली विच चॅलेंज हिम. हे होऊ द्या, हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही आयुष्यात खूप प्रोफेशनल व्हाल आणि तुम्ही खूप मेंटली सुखी व्हाल, तुम्ही खूप हॅपी व्हाल. मी लिहून देतो हे. ओके. पण मग पॅरेंट्सच्या बाबतीत जर समजा मुलगा फेल झाला तर कुठलाच पॅरेंट्स असं ओपन हँडेडने ते ॲक्सेप्ट तर नाही करणार. बरोबर बरोबर. त्यावेळेस काय करायचं? आता आपण मार्च एंडला आहोत. माझ्या मते आणखीन 1-1.5 महिन्यामध्ये ना 10वी-12वीचे रिझल्ट येते. पालक मनापासून सांगतोय, आपल्या मुलाला मारू झोडू नका. कारण इनफॅक्ट ना, त्या मुलाची मार्कशीट हे तुम्हालाही कळलं पाहिजे. दिस इज वॉट माय सन अँड माय डॉटर इज. हे समजून घ्या. रियालिटी ॲक्सेप्ट करा. रियालिटी एक्सेप्ट करा. आणि खरं सांगतोय, आज तुमच्या मनात हे असेल ना की माझ्या मुलाने ग्रॅज्युएशन करावं, नॉट नेसेसरी. आज 12वी झालेला मुलगा 30-35 लाख रुपये कमवतोय, कारण ही वर्क हार्ड ऑन हिज कॉन्टेंट. आणि नन ऑफ दोज पीपल सॉ हिज मार्कशीट. तर मला म्हणायचं असं आहे, फेल्युअर्स घेण्यासाठी ना कदाचित दिस इज वॉट युअर दिस इज वॉट इज युअर डेडलाईन, दिस इज वॉट इज युअर अबिलिटी, दिस इज वॉट इज युअर व्हॉट यू कॉल इट इज, दॅट्स वॉट आय एम. हे मुलांना ॲक्सेप्ट करा आणि त्याप्रमाणे गो आउट ऑफ युअर वे, फाइंड आउट. ह्या बघा, माझ्याकडे हे आहे, मला ह्याच्यावरती काय काय करू शकतो आणि काय काय अवेलेबल आहे आणि काय काय फ्युचरमध्ये अवेलेबल होणार आहे. ट्रस्ट मी, यू विल विन. ओके. आज दुबईचंच उदाहरण देतो. तो माणूस माझ्या मते FY का SY फेल झाला होता आणि सॅलरी वॉज ह्यूज. तो दॅट मर्सिडीज बेन्झमधनं तो उतरला. Somehow we contacted and the person said, what is your professional qualification? तो माणूस अस्खलित फ्रेंच बोलत होता. 12वीच पास होता, मुंबईचाच विद्यार्थी, आणि आज फ्रेंच कॉन्स्युलेटमध्ये कामाला होता. मी एकच उदाहरण देतोय. अशी खूप इंडस्ट्रीमध्ये आहेत. आणि मेकॅनिकल असेल, आज AI असेल, कम्प्युटर असेल, इंजिनिअरिंग, XYZ फील्डमध्ये असेल, तुम्हाला खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ज्या वेळेला नव्हतं. आपण ना लहानपणी आई आपल्याला जेवायला वाढायची. आपण आईला म्हणायचो, मला ही डाळ नको, मला ही भाजी नको, मला हे 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 हवं, हे 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 हवं आहे. एज्युकेशन तसंच होत आहे. त्याचा फायदा घ्या. आणि खरोखरच कित्येक गोष्टी पालकांना माहीत नाही आहेत आणि अनफॉर्च्युनेटली, आय एम सॉरी टू मेक दिस स्टेटमेंट, शिक्षकांना माहीत नाही आहेत. ओके. आणि मी माझ्या गावी, म्हणजे धारवाड, हुबळी, बेळगाव, कोल्हापूर,
ह्या बाजूला कोकणात, ह्या बाजूला सुरत, खूप ठिकाणी गेलो. इन्फॉर्मेशन इज जस्ट नॉट देअर. आता इन्फॉर्मेशन असणं आणि मग कॅप. हां येस सर, आता एक शेवटचा क्वेश्चन विचारतो की समजा पॅरेंट्सचा आणि मुलांचा आजकाल ना खूप कम्युनिकेशन गॅप वाढत चाललाय. तो आधीही होता आणि आता मला असं वाटतं की उलट वाढत चाललाय. तर हा कमी कसा करायचा? कारण हा गॅप जर कमी झाला तर दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बरोबर. मुलांना काय हवंय ते त्यांना मिळेल आणि पॅरेंट्सला काय हवंय ते त्यांना मिळेल. तर याबद्दल काय सांगाल? ह्याच्यात ना 2 इम्पॉर्टंट शब्द आहेत. एक एक्सेप्ट आणि दुसरा आहे एक्सपेक्ट. पालक मुलांकडनं अपेक्षा म्हणजे व्हेरी 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 मिराक्युलस यश अपेक्षा ठेवू नका. ते जे काही त्यांच्या कागदावर आणलंय ना त्यांनी मॅथमॅटिक्समध्ये 148 आउट ऑफ 150, सल्यूट दॅम. जे आहे एक्सेप्ट करा. नंबर 2, मुलांनीही पालकांना कॉन्फिडन्समध्ये घेण्यासाठी कसंही करून ना आई बाबांना मनवा. आणि अक्षरशः ना ही रिॲक्शन आहे ना दोघांमध्ये मुलं जिंकतात. कारण पालक हा FNFचा फंडा असतो. FNF व्हॉट? फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आणि खरोखरच माणूस विसरून जातो. लाईफ इज अ जर्नी. लाईफ इज नॉट अ डेस्टिनेशन. तुम्हाला पुढेच जायचं आहे आणि आयुष्यात देर इज नो वन एल्स who will enjoy, who will celebrate your betterment and your results is none other than parents. म्हणजे आईबाबांनी केलेले कष्ट, आईबाबांनी केलेले सॅक्रिफायसेस किती मोठे आहेत. आणि मुलांनो, प्लीज आपल्या पालकांना सोडू नका. मुलांनो, प्लीज पालकांवर रागावू नका. मी बघितलेलं आहे. आम्ही थोडीशी ड्रॅमटाईज करून हे मोठ्या मोठ्या इव्हेंट्समध्ये बोलतो की आम्ही मोठ्या मोठ्या इव्हेंट्समध्ये म्हणतो, मुलं आणि मुली पालकांना सांगतात, तुला मी सांगितलं होतं ना 1300 रुपयाचं पॅकेज भर मला एअरटेलचं, वॉटेवर, मला बटाट्याची भाजी आवडत नाही. एक्सक्यूज मी, यू आर शाउटिंग अँड स्क्रीमिंग ॲट युअर पेरेंट्स. अगेन द रिसोर्सेस अँड द फंड्स अँड थिंग्स वॉट शी हॅज, त्या प्रकारेच ते तुला जेवायला वाढणार आहे. यू हॅव टू एक्सेप्ट दॅट ऑल्सो. आणि हिंदीमधलं खूप लवली सेंटेन्स आम्ही नेहमी आमच्या सेशन्समध्ये बोलतो, माँ बाप के पैसों पे ऐश मत करो. माँ बाप के पैसों पे ऐश मत करो. आज वक्त है मेहनत करने का तो जी जान मेहनत करो. आज वक्त है मेहनत करने का तो जी जान मेहनत करो. कल जरूर वो वक्त आएगा जब तुम ऐशनी अय्याशी करोगे. तर म्हणायचं असं आहे, मुलांनो, आपल्या आईवडिलांनाही टाईम द्या. आपल्या आईवडिलांनाही टाईम द्या. डू नॉट टेक देम फॉर ग्रांटेड की तू 4:30 वाजता आलास आणि तुला आई चहा आणि नाईस बिस्किट्स अँड व्हॉटएव्हर अ लवली स्नॅक शी इज नॉट गोइंग टू प्रोव्हाइड यू. वर्क, गो विथ द फ्लो, ॲडजस्ट एव्हरीथिंग यू कॅन. आणि आपल्या फर्स्ट अर्निंगचा एक तुकडा आईवडिलांना डेफिनेटली घ्या आणि पालकांचे अश्रू बघा. मुलांनो, पालकांचे अश्रू बघा. आणि खरोखरच तुमच्या अचीवमेंट्स ना तुमच्यापेक्षा जास्त पालक सेलिब्रेट करतात. हे बघ, हे माझ्या मुलांनी केलं, हे बघ, हे त्यांनी केलं, हे बघ माझी राधिका, लुक ॲट हर, दिस इज व्हॉट शी डिड. ओके, म्हणजे मला काय कळालं की दोघांनी समजून घ्या एकमेकांना समजवून घेणं आणि सेटलमेंट करणं. एकमेकांनी समजून घेणं आणि सेटल होणं खूप गरजेचं आहे. आणि जसे आहेत तसं समोरच्याला काय म्हणतो आपण ऍक्सेप्ट करणं. बरोबर. आणि अनरिअलिस्टिक असे एक्सपेक्टेशन्स ठेवूच नका दोघांनी. हो, म्हणजे मुलांनीही त्याच्या आई वडिलांकडून नाही ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि पालकांनी त्यांच्या मुलांकडून नाही ठेवायला पाहिजे. बरोबर. ॲक्च्युली मी आणखीन एक ॲड करतो. माझं एक केस स्टडी आहे ज्याच्यामध्ये मुलाने अक्षरशः आई वडिलांना खूप टॉर्चर केलं की माझी 90,000ची फी, आणि अक्षरशः त्या पालकांकडे पैसे नव्हते. अक्षरशः त्या मुलाला आम्ही कोच केलं होतं. त्या मुलाला मी हे सांगितलं होतं, हा कोर्स बाजूला ठेव, ह्या गोष्टी कर.
इट रिअली वर्क वंडर्स. त्याच्यानंतर बाबांनी पैसे आणले, 2-4 सर्टिफिकेशन्स होते त्याचे, ते झाले. लाईफ इज ब्युटिफुल. गिव्ह टाइम टू युअर सेल्फ. याच मुद्द्यावरती आपण एंड करूया. थँक्यू व्हेरी मच. चिअर्स लेडीज अँड जेंटलमेन. थँक्यू श्रीमंत. वन्स अगेन खूप खूप मजा आली. पुण्यामध्ये आलो. आय एम रिअली व्हेरी 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 हॅपी श्रीमंत. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू की तुम्हीही माझ्याचसारखी तुम्हालाही कळकळ आहे की पालकांसाठी आणि मुलांसाठी तुम्ही हा पॉडकास्ट ठेवला. आय एम प्राऊड ऑफ यू. कारण खरं तर हा पॉडकास्ट ठेवायमागे मी स्वतः पण रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे मी स्वतःला बघतो की माझ्या करिअरमध्ये मी काय चुका केल्या. मी तुम्हाला जसं आधी पण सांगितलं की त्याच्यानंतर मी काय चेंज केलं स्वतःला. पण मग यामध्ये काय झालं ना की खूप वर्ष वाया गेली. बरोबर. जी वर्ष मी परत फेडू नाही शकत. म्हणूनच खरं तर मी खरं सांगू तुम्हाला, मी तुमचे 2-3 प्रश्न समजून मला कळलं की हे तुमचेच प्रश्न आहेत. आणि ज्यातून मी गेलोय ना, तर त्यातून आपले जे मराठी मुलं आहेत, त्यांचे पॅरेंट्स आहेत, ते जायला नको पाहिजे. म्हणून खरं तर हा पॉडकास्ट करायचा मागचा हेतू होता. आणि खरंच सर थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. म्हणून इट इज अ ग्रेट ऑनर. इट इज अ ग्रेट ऑनर टू अगेन टू द कॅमेरामॅन, टू यू अँड टू ऑल द व्ह्युअर्स वर्ल्ड वाईड. आणि वन्स अगेन श्रीमंत, मनपूर्वक धन्यवाद. आणि यू ग्रो. माय प्लेजर. यू प्रॉस्पर. वी विल बी देअर विथ यू. थँक्यू वन्स अगेन. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या ओळखीमध्ये जे पण कोणी पॅरेंट्स असतील, मुलं असतील की त्यांना त्यांच्या आयुष्यात करिअर रिलेटेड खूप जास्त प्रॉब्लेम्स येत आहेत, तर त्यांच्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने समोरच्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला कळालं असेल की आपण इथून पुढे कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. आणि एकापेक्षा एक भारी गेस्ट आपल्या शोवरती आणणार आहोत की ज्यामुळे सगळ्यांनाच फायदा होणार आहे. येस, तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.